पाचोरा शहरातून भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुचिताताई दिलीप वाघ यांच्या रॅलीने जनतेचे लक्ष वेधून घेतलेले होते। पाचोऱ्यात भाजप या निवडणुकीत युतीमध्ये न लढता स्वतंत्र कमळ या चिन्हावर नगराध्यक्षपदासह सर्वच नगरसेवक पदाची जागा लढवणार आहे। त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढलेली आहे। पाचोरा शहराचा विकास या संकल्पनेने पाचोरा शहराला नव्या उंचीवर नेण्यासाठी नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक नेतृत्वाच्या प्रेरणेतून नगर परिषदेच्या माध्यमातून विकास व्हावा, नागरिकांच्या कल्याणासाठी प्रयत्न व्हावे आणि शाश्वत प्रगतीचा दृढ निश्चय हा या निवडणुकीतील भाजपचा अजेंडा आहे व परिवर्तन घडवून आणून विकास, पारदर्शकता, गतिमान कारभार या आधारावर शहराचे भविष्य घडवूया या प्रेरणे नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उमेदवार लढणार आहेत। तर दुसरीकडे त्यांना शिवसेनेच्या उमेदवार सुनीताताई किशोर पाटील यांचे कडवे आव्हान असणार आहे। दोघांमध्ये संघर्ष बघण्यासारखा असेल। नगराध्यक्ष पदाची लढत हे तुल्यबळ होणार असल्याने जनतेमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। भाजपच्या रॅलीने एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणीव करून दिली, ती म्हणजे पक्षातील कार्यकर्ते मिळून एक मोठी ताकद निर्माण झालेली आहे। दिसणारी गर्दी ही मतात रूपांतर होईल का याचे निरीक्षण असणे गरजेचे वाटते। ज्याप्रमाणे वाघ घराण्याचे राजकीय अनुभव, त्यांना मतदारसंघातील असलेला मागील 60 वर्षाचा अनुभव, कार्यकाळ व नवीन पिढ्यांचे असलेले संबंध, माजी आमदार दिलीप भाऊ यांनी नगराध्यक्ष व आमदार म्हणून केलेली विकास कामे, लोकांचे मार्गी लावलेले प्रश्न, स्थानिक लेवलच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सोडवले गेलेले अनेक जनसेवेची कामे हे सुद्धा प्लस पॉइंट या निवडणुकीत ठरतीलच। शिवाय अमोलभाऊ शिंदे यांनीही 2 वेळेस विधानसभा लढविल्याने व राजकीय वारसा लाभलेला असल्याने तेही आपल्या परीने ही निवडणूक जिंकण्यासाठी जीवाचे रान करतील यात काही शंका नाही। शिवाय निर्मल सेठ समूहाचे संचालिका असो वैशालीताई सूर्यवंशी या देखील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये दाखल झाल्याने एक मोठी शक्ती निर्माण झाल्याचे दिसत आहे। परंतु त्यांची लढाई ही देखील राजकारणातील धुरंधर नेतृत्व आमदार किशोरप्पा पाटील यांच्या सोबत असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या 3 डिसेंबर रोजी काय निकाल लागतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून आहे। परंतु भाजपच्या या रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद बघून अनेक लोकांची मने विचलित झालेली दिसली। शिवाय सदर रॅलीच्या स्वागतासाठी नागरिकांकडून कमळाचे चिन्हाचे रांगोळी रेखाटून एक सकारात्मकता भाजपच्या उमेदवारांसाठी पाहावयास मिळाली। असे असले तरी येणारी ही निवडणूक अनेकांच्या राजकीय करिअरची दिशा बदलवणारी ठरणार आहे, ही बाब अधोरेखित करणे ही कालप्राप्त वाटते।